श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपल्या मुलांना किंवा मुलींना मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून आपण हा आज एक उपाय करणार आहोत. आजकाल मुलांची आणि म्हणजे फक्त मुलांचीच लग्न जमत नाहीत. आजकाल मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मुलांची लग्न जमणे खूप कठीण आहे. त्यांना मनासारखा जोडीदार, मनासारखा म्हणजे कसा, सुयोग्य सुसंस्कृत असा जोडीदार मिळणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे आता आपल्या गणरायाचं आगमन झालंच आहे. तर आपल्या मुलांना पण सुसंस्कृत सुयोग्य असा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून एक प्रभावी सेवा मी आज सांगणार आहे. तर अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. बऱ्याच जणांना ह्या उपायाचा खूप अनुभव आलेला आहे. त्यामुळे ही सेवा आपल्याला फक्त गणपतीतच करायची आहे. गणपतीतच का करायची हे तुम्हाला मी नंतर लास्टमध्ये सांगणच. तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं, आपल्याला इथं पिवळे तांदूळ 1 वाटीभर घ्यायचे आहेत. पिवळे तांदूळ म्हणजे काय, हळद टाकून आपल्याला ते तांदूळ पिवळे करायचे. ते झाले पिवळे तांदूळ. आपण ज्या लग्नात अक्षदा बनवतो ना, तसेच आपल्याला 1 वाटी पिवळं तांदूळ बनवायचं आहे. तर हा उपाय आईवडिलांनी करायचा नाही. तुम्ही म्हणताना आईवडिलांनी केला तर जमेल का? नाही. तर हा उपाय ज्यांना जोडीदार पाहिजे त्यांनीच करायचा आहे. म्हणजे कसा, तर मुलांनी स्वतः आणि मुलींनी स्वतः हा उपाय करायचा आहे. तुमची जर मुले बाहेर असेल तर तिथं केला तर चालेल का? हो, त्यांनी तिथं तो उपाय केला तरीही चालेल. तर आता उपाय कसा करायचा आहे, तर उपाय करायला आपल्याला 11 गणपती लागतात. तर तुम्ही म्हणताना 11 गणपती आम्ही आमच्या घरात आणू का? तर तसं नाही. आता तर म्हणलं ना, हा उपाय गणपतीत का करायचा आहे, तर त्याचं कारण हे आहे. आता गणपतीत सगळीकडे मंडळाचे गणपती बसवले जातात. तर हे 11 गणपती आपल्याला तिथं जाऊन हा उपाय करायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा आपल्या घरी हा उपाय करायचा आहे. मग घरी आपण बसायचं. एका ठिकाणी आपल्याला एक जागा निश्चित करायची आणि आपल्याला गणपतीसमोर बसायचे. म्हणजे गणपतीसमोर आपल्या घरातल्या बसायचे. गणपतीसमोर बसल्यानंतर आपल्याला गणपतीला गंध, अक्षदा, धूप, दीप लावून घ्यायचे. एक फूल असेल तर छान फूल तुम्ही गणपतीला अर्पण करू शकता. तर आता काय करायचं आहे, हे आपल्याजवळ ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा आपल्याला गणपतीच्या डोक्यावर टाकायचं आहे. डोक्यावर टाकायच्या म्हणजे कशा, आपण ज्या लग्नात कसं नवरी आणि नवरदेवाच्या डोक्यावर टाकतो त्याप्रमाणे आपल्याला हे गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्यात. आणि नंतर प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा, मी तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पण मला माझ्या डोक्यावर अक्षदा टाकायची म्हणजे सौभाग्य लागू द्या. मला पण माझ्या मनासारखा सुयोग्य असा जोडीदार मिळू द्या आणि माझ्या पण डोक्यावर अक्षदा पडू द्या. अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पाला करायची. तर पहिल्यांदा आपल्या सुरुवात आपल्या घरातील गणपती बाप्पापासून करा. मग तुम्ही म्हणताना आम्ही गणपती बसवलाच नाही तर काय करायचं, तर तुम्ही जर गणपती बसवला नसेल तर घरात तुमच्या गणपतीची स्थापना तर असतेच ना, तुम्ही त्या गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाका. आणि टाकल्यानंतर मग बाहेरच्या गणपतीला आपल्याला जायचे. गणपतीच्या बाहेर जर आता कसं मंडळाचे गणपती मोठे असतात ना, तुम्ही अक्षदा कसं टाकणार, तुम्ही लांबूनच अक्षदा टाकल्या. लांबून पण आपण लग्नात नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षदा टाकतोच ना, त्याप्रमाणे गणपतीच्या डोक्यावर लांबून अक्षदा टाकायचा आहे. मग प्रार्थना करायची. प्रार्थना करायला आपल्याला इथं विसरायचं नाही. प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा, मी तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकल्यात, त्याचप्रमाणे तुम्ही पण माझ्या डोक्यावर अक्षदा पडू द्या. ही प्रार्थना करायची. तर आता ही खूप प्रभावी सेवा आहे. ह्याचा खूप अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव पण तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही फक्त हा विश्वास, श्रद्धा आणि भक्तीनं हा अनुभव करा, म्हणजे हा उपाय करा. तुम्हाला नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या विघ्नातून दूर करतील. तर आता कसं, हा उपाय फक्त 1च दिवस करायचा. 1च दिवस म्हणजे कसं, फक्त एकाच दिवशी तुम्हाला 11 गणपतीला जाऊन यायचे. तुम्ही फक्त मग ऑफिसला जात असाल, कामाला जात असाल तर तुम्ही सुट्टीचा दिवस निवडा आणि ते एकाच दिवशी तुम्ही 11 गणपतीला हा उपाय करायचा. तुम्ही म्हणता आज 2 केले, उद्या 3 केले, असं चालेल का? नाही. तुम्हाला हा उपाय एकाच दिवशी आणि एकाच दिवशी करायचा. एकाच दिवशी 11 गणपतीला करायचा आहे. मग तुम्ही कुठलाही दिवस तो निवडू शकता. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा खूप प्रभावशाली उपाय आहे. तुमचं विघ्न नक्कीच टळेल आणि तुम्हाला सुयोग्य तुमच्या मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल. तर पण आता काय करायचं, उपाय झाला तर नंतर तुमचं समजा लग्न जमलं, हा उपाय केल्यानंतर श्रद्धा आणि भक्तीने जर तुम्हाला हा उपाय केला तर तुमचं नक्कीच जुळून येईल. आणि जुळून जर आलं तर तुम्ही कुणालाही सांगू नका की मी हा उपाय केला आहे, त्याच्यामुळं माझं असं झालं. तुम्ही ह्या गोष्टीचा गाजावाजा करू नका. आणि ज्यावेळेस तुमचं लग्न होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय सर्वांना सांगू शकता. परंतु तुमचं लग्न फक्त तुम्हाला बघायला आलेत
काहीच ठरलं नाही तर तुम्ही कुठंही गाजावाजा करू नका, कारण काही लोकांमध्ये खूप निगेटिव्हिटी असते, त्यामुळे तुमचं लग्न मोडू पण शकतो. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं लग्न कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही सर्वांना सांगा. त्यामुळे तुम्हाला यावेळेस फक्त एवढंच लक्षात ठेवायचे, ह्या गोष्टीचा गाजावाजा करायचा नाही. तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीनं हा उपाय करा. स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.